तर एकदा होऊ दे आपला डायलॉग. नमस्कार राम राम मंडळी. नमस्कार राम राम मंडळी. दम खात बसलेला मावळा एवढा एवढासा किल्ला चढला आणि दम लागू राहिलेला. बघितलं का मावशी कसा आहे हा? असे मावळेत आजकालचे. आलोय शिवनेरी किल्ल्यावर. इथे यायचं कारण म्हणजे असं की या ठिकाणी एक स्वराज्याच्या संकल्पनेचा जन्म झाला. रयतेच्या सुखाचा आणि रयतेच्या स्वराज्याचा जी संकल्पना आहे त्याचा जन्म इथे झालाय. म्हणजेच आपल्या दैवताचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झालाय. आणि ही जागा खूप पवित्र आहे. त्याच्यामुळे जी सफर महाराष्ट्राचा ही सिरीज आहे याची सुरुवात आपण इथून करण्याचं ठरवलंय. सो चला आता आपण किल्ल्यावर जाणार आहे. आणि मी फर्स्ट टाइम आलोय आणि माझे बरेचसे मित्र पण फर्स्ट टाइम आले. तर आपण या पावनभूमीत आता आलोय. चला तर 1000 फूट उंच हा किल्ला आहे. आता आपल्याला लवकर म्हणजे आपण थोड्याशा पायऱ्या चढल्या ना लगेच आपल्याला हा प्रवेशद्वार लागतोय. तर आपण बघूयात. आता आपण पीर दरवाजामधून मध्ये एंट्री करतो. आता हा 3रा दरवाजा लागलाय बरं का आपल्याला. किल्ल्यामध्ये एंट्री करताना आपल्याला हा 3रा दरवाजा लागलाय. मध्ये जसं जसं मध्ये जातोय ना तसं तसं एकदम अजून भारी भारी नजारा तयार होतोय. हे गार्डन आहे इथं बसण्यासाठी. हे जे गार्डन आहे हे आत्ता बनवलंय की पूर्वीपासून हे गार्डन? आता बनवलंय. सिरीजचा जो आपण हा पहिल्या भागाचा हा जो महाराजांचा किल्ला निवडलाय ना विश्ल्या, भाई मी जेवढा विचार केला असता ना त्याच्यापेक्षा आहे भाई अप्रतिम एकदम. एकदा शिवनेरीवरती या. एकदम स्वर्गासारखं वातावरण आहे. म्हणजे स्वर्गासारखं त्यामुळे झालंय महाराजांचा इथे जन्म झाला त्याच्यामुळे हे एवढं वातावरण सुंदर झालंय. वरती शिवनेरी किल्ला आहेत आणि हे जे दोन डोंगर दिसत आहेत आपल्याला याच्या तिकडून चावण किल्ला आहे आणि त्याच्या शेजारीच जीवधन किल्ला आहे. हा जो दरवाजा दिसतोय ना हा दोन्ही भिंतींच्या आत बांधलेला दरवाजा आहे. त्याच्यामुळे या दरवाजाला जास्त सुरक्षित दरवाजा मानला जातो आणि याच दरवाजाचं नाव हत्ती दरवाजा आहे. बघा हा आहे हत्ती दरवाजा. हा मजबूत असा अजून पण एकदम मजबूतीने उभा असलेला हा हत्ती दरवाजा. हे जे दिसतंय हे जे 2 पहारेकरी असायचे नाही तर त्यांना राहण्यासाठी ही जागा आहे. आता या बारीक बारीक गोष्टी तुम्ही बघत नसाल. आल्यानंतर फक्त किल्ल्याच्या मेन बिल्डिंग कडे जातात तेवढंच बघतात. पण जे ही पूर्वीची जी पाणी पिण्यासाठी जी रचना ही वास्तू तयार करून ठेवली बघा ना डोंगरामध्ये. पाणी पिण्यासाठी बघ ना तू. लपण्यासाठी कसं काय म्हणू शकतो तू. हे टाके आहेत आणि वरती अजून मोठ्या टाके आहेत. चला आपण ते बघूयात. साधारणतः किल्ला 3000 फूट उंच आहे आणि आता तरी आपण साधारणतः 2000 फूट उंच तरी आलोय. आणि बघा हे डोंगरावर पाणी. हे मिरॅकल पेक्षा कमी नाही आहे. म्हणजे बघा ना काय असेल त्या काळची जी आर्किटेक्चर कला. आता पण पाणी आहे. हरी तुम्ही इंजिनियर आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? IT इंजिनियर आहे. सिव्हिलचं काही सांगू शकत नाही. सिव्हिलचं काही सांगू शकत नाही. तू सिव्हिलचा आहे ना? IT वाला आहे मी. तू पण IT वाला आहे? ओके IT वाले आहे. तुम्ही IT वाले. ओके. आपल्याकडे सिव्हिल इंजिनियर नाही तर आपण त्याला नक्कीच प्रश्न विचारला असता आणि याचं रहस्य आपण मग जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. जा आता आणि मला एखाद्या जिथं काहीच नाही ना अशा डोंगरावर जा आणि तिथं मला पाणी शोधून दाखवा आणि तिथं पाण्याचं अशी विहीर तयार करून दाखवा. या मराठवाड्यात पाणी दिसत पाणीच नाहीये. पाणीच नाही. आता इथं आल्यानंतर आहे ना तुम्हाला 2 वाटा दिसतील. तिकडे वरती पायऱ्या ज्या दिसतात ना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जातात आणि हे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते. असे 2 रोड आहेत. तर महाराजांच्या जन्मस्थळाकडे चालणार आहेत. हे बघा आजकालचे मावळे कसे थकत चालले. पण बसलेला आहे. हे छोटे पिल्ल बघत यांना अजून महाराज कळत पण नाही पण आता गडावर चढतायत. पैकी हा 4था दरवाजा म्हणजे मेना दरवाजा. खूप सारे दरवाजे म्हणजे या किल्ल्यावरती डायरेक्ट टोकाला जाणं एवढं सोपं नव्हतं. हे जे खिळे लावले ते हवे हे बघा किती डेंजर. तेव्हाचे दरवाजे अजून पण काही नाही झालेलं आणि आत्ताच्या आपल्या दरवाज्यांना लगेच कीड लागून जाते. मला जुन्नरकरांचं कौतुक का वाटतं माहिती? कुठे आपण अशा ठिकाणी गेलो ना किल्ल्यावरती वगैरे पाणीची सुविधा नसते. खूप महाग पाणी बॉटल आपल्याला घ्यावं लागतात. पण हे बघा पूर्ण वरती आपण किल्ल्यावर आलोय. इथं पण जुन्नरकरांनी पाण्याची सोय केली. म्हणजे इथल्या प्रशासनाने केली असेल जुन्नरकरांनी केली असेल. पण खरंच खूप अभिनंदन त्यांचं. खूप धन्यवाद त्यांचं. त्यानंतर मला अजून एक असा गबाळ्या बनार दिसला. लोकांनी बघा ना झाडावर सुद्धा आपले नाव लिहायचं ठेवलं नाही. कुठे लिहिले? RSR
हे बा एकाने वरती काय काढलंय बघा, आर्यस लव. म्हणजे भाऊ हा तेवढं काढण्यासाठी वरती झाडावर चढला होता. खूप खूप जवळ आलोय. जी मेन बिल्डिंग आहे ना महाराजांचा जिथं जन्म झालाय त्याच्या खूप जवळ आलाय ना. इथं आल्यानंतर आहे ना, इकडे महाराजांचं जन्मस्थळ आहे आणि इकडे दर्गा आहे. याच्यावरून असं कळतं की महाराजांनी सर्व धर्मांच्या गोष्टी जपलेल्या आहेत. कुठून आलात तुम्ही? सोलापूर. पहिल्यांदाच आले की याच्या आधी पण आलेत? पहिल्यांदाच आलेत ना. आम्ही पण पहिल्यांदाच आलोय. एक किल्ला बघण्याचं कुतूहल खूप असतं ना, ज्या पुरातन गोष्टी आहे, जो आपण इतिहास ऐकलेला असतो. तुमचं वय किती साधारणतः काका? 58-60. पण अजून शिवनेरी किल्ला बघायचा राहिला होता. हे महाराजांचं जन्मस्थळ आहे. तुमचं वय किती काका? 63. ओके. हा मावशी तुमचं? हो. तरी पण तुम्ही इथं वरती आलाय. आजकालचे आमच्या बरोबरचे पोरं 4 ठिकाणी बसत आले, त्यांना दम लागला एवढ्या वरती यायला. नाही ना, नाशिक वरून आले. आम्ही पण संगमनेर वरून आलोय. हो चालेल, थँक्यू. त्यांना किल्ले दाखवले पाहिजे, म्हणजे त्यांना आपल्या महाराजांचा इतिहास नुसतं वाचलाच नाही तर त्यांना प्रात्यक्षिक तो समजला पाहिजे आणि त्यांनी तो अनुभव घेतला पाहिजे. 100% ती काळाची गरज आहे. किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा? हा 4.5 वर्षाचा मुलगा आहे. आणि तो 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा आहे. हो. ओके. म्हणजे तुम्ही आतापासूनच त्यांना इतिहासाची आणि महाराजांची जाणीव करून देताय. गरज आहे, काळाची गरज काळाची गरज आहे, खरंच काळाची गरज आहे. थँक्यू. धन्यवाद. आता फायनली लहानपणापासून जे पुस्तकात जी प्रतिमा बघितली होती त्या ठिकाणी आलोय, म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर. मी पहिल्यांदा शिवनेरी किल्ल्यावर आलोय आणि ही जी मागं जी वास्तू दिसतीये ना, इथं मासाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे यांची पंचधातूमधून जी मूर्ती बनवली आहेत ना, ती आहे इथं. आणि किल्ला साधारणतः अजून पुढे आहेत. आता आपण तिकडेच जाणार आहे. चला तर मग. ती सगळी अशी तुटलेली वास्तू जी दिसते, पण इथं बसून या मातीमध्ये जो फील आहे ना, या मातीमध्ये जे आपल्या महाराजांचे जे पावन स्पर्श इथं लाभलेले आहेत, म्हणजे साधारणतः जन्मानंतर 2 वर्ष महाराज इथे राहिलेले आहेत. तर मग बघू शकता ही सगळी जी प्रतिकृती आता पडलेली आहे, ढासाळलेली आहे. पण आपण जर खरंच महाराज प्रेमी, एक इतिहास प्रेमी जर असो ना, तर आपण हा जो सगळा ढाचा आहे याला इमॅजिन करून परत आपण ही प्रतिकृती कशी असू शकते ते अनुभवू शकतो आणि आपल्याला समजू शकतं कसं असेल त्यावेळेचे वातावरण. सगळे कसे गुण्या गोविंदाने राहत असतील. जन्माच्या ठिकाणी आलो ना, हे बघू शकतो तुम्ही. अंगावर सारे आले डायरेक्ट. हरी, काय वाटतं तुला ही जी वास्तू याचा काय उपयोग होत असेल? मला असं वाटतं की जी जागा आहे वरती असे जे लहान लहान म्हणजे आधी यांच्या नाही का मीटिंग राहत असतील, त्या मीटिंग साठी असली जागा. बरोबर. मला तिथे मीटिंग होतात. एक तर दुपारची वेळ जे असेल त्यावेळेस विश्रांतीसाठी आणि हो, एक तर विश्रांतीसाठी. छोट्या काही मीटिंग वगैरे असतील त्याच्यासाठी हो, ना. वापरत असेल. जागा दाखव. हे दाखव किती छान आहे सिमेंट. सिमेट्री बघ किती छान आहे. वैष्णव, आता किल्ला तर बघून झालाय आपला. आता तू इकडे आम्हाला कडेलोट दाखवायला नेणार आहे. म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर कडेलोट असेल ना. आता गुन्हे करत होते लोक, बरोबर तर त्यांना शिक्षा म्हणून काय करणार. बरोबर तर त्यावेळेला फाशी वगैरे एवढं काही चालत नव्हतं. बरोबर. तर कडेलोटवर हातपाय बांधून कडेलोटवरून फेकून देत होते. बस. चला तर मग आपल्याला तो कडेलोटच बघायचा आहे आणि आपण आता पुढे जाऊन कडेलोटच बघणार. हा जो किल्ल्याचा शेवटचा भाग दिसतोय ना, हा कडेलोट आहे. चला तर मग आता मध्ये बघूयात आपण कसा असतो कडेलोट. हा शिवनेरी गडावरचा उत्तरेकडील भाग आहे ना, कडेलोट म्हणतात त्याला. आणि त्या काळी ज्यांना पण मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची ना, तर त्यांना इथं आणून त्यांचे हातपाय बांधून त्यांना इथून खाली सोडलं जायचं. तर माझं आत्ता असं मत आहे की जे पण बलात्कार करतात आत्ताच्या काळामध्ये त्यांना त्याच प्रकारे इथं आणून बांधलं पाहिजे आणि इथून त्यांचा कडेलोट केला पाहिजे. तुला काय वाटतं वैष्णव? 100% फेकून दिलं पाहिजे. फेकून दिलं पाहिजे. तर विशाल ऐक ना, आता आपण हा गडावरचा उत्तरेकडील कडेलोटचा टोक जो पाहिलाय, बरोबर ते बघून तुला काय वाटतं? काय आठवतं? की ते जे मेले असतील त्यांचे आत्मे हिंडत असतील. महाराजांना बघून आत्मे पण नसून येत. ते पण नसून येत महाराजांना बघून, पण आता आपल्याला बघून नक्कीच येत असतील. आरामखोरांनो, आम्ही मेलोय तिथं तुम्ही येऊन मजा करता, फोटो काढता, सेल्फी काढता. आपणच आत्मे एका पेट्रोलचे. तर मंडळींनो, आपल्या सफर महाराष्ट्र या सिरीजची सुरुवात खूप छान प्रकारे झाली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता सकाळपासनं.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी सिरीज असणार आहे याच्यात कुठली स्क्रिप्ट नसणार आहे, नॉन स्क्रिप्टेड असणार आहे. आणि ज्यांना खरंच म्हणजे असं जे अचानक भयानक ज्या गोष्टी घडतात ना, आपण ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे, ते शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला जे स्क्रिप्टेड आहे ते अजिबात काही करायचं नाहीये. ज्यांना पण असं अचानक भयानक ज्या गोष्टी बघायला आवडतात ना, त्यांनी युट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा आणि आपल्या सिरीजला जाऊन जॉईन व्हा. आणि आपण पुढं खूप 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 फिरणार आहेत. तर माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांनाच फिरवणार आहेत. हे मित्र पण माझ्यासोबत फिरणार आहेत. तर एकदा होऊ दे आपला डायलॉग. नमस्कार, राम राम मंडळी. नमस्कार. राम राम मंडळी. आता हा ऍडव्हेंचरचा किडा आहे. सरळ सरळ वाट होती, पण पोरांना जंगलातून जायचंय, जुन्या वाटेने जायचंय. म्हणजे मावळे जसे यायचे ना काटकसर करत, पोरांना तो फील घ्यायचाय. सो मग आम्ही ह्या ओबड आणि जुन्या वाटेने चाललोय खाली. आता आम्ही कुठं निघू काय आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही पूर्ण आता जंगलात जाणार आहे. जंगलात गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा एवढं वरतून आलोय आम्ही, बघू शकता किती वरतून आलोय आम्ही. आता अजून खाली जायचंय, सगळं जंगल आहे पुढं. तर खरं आम्ही जंगलात एंटर केलोय. हे बघा याचे उतरायचे वांदे, हे आजकालचे जेनजी मावळे. पण डायरेक्ट खाली गेला असते. खाली आलोय. सार्थक कशी आहे तुझी फिलिंग? डेंजर आहे. जिरली बाई आपली. जेरली कसं वाटतं?